हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 3 इयरचे जे विद्यार्थी आहेत, जे 3 इयर लॉ सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण महासीईटी सेलने आजच एक नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज केलेलं आहे. जर आपण महासीईटी सेलच्या होम साईटवरती जाऊन जर पाहिलं तर इथे तुम्हाला LLB 3 इयर सीईटी रिवाइज डेट फॉर LLB 3 इयर सीईटी एक्झामिनेशन फॉर AY 25-26 दिसतंय. म्हणजे 3 इयर सीईटीची जी डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आली आहे. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एक्झामच्या फॉर्मच्या रजिस्ट्रेशनची जी डेट आहे, एक्झाम फॉर्म ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती एक्सटेंड केली होती. पण आता जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला दिसतंय की एक्झामची जी डेट आहे ती सुद्धा सीईटी सेलने पुढे एक्सटेंड केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सर्व डिटेल्स देणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरसाठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करत आहोत. ही बॅच 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर मित्रांनो, हा जो सगळा डेटा आहे तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळेस म्हणजेच ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये मिळणार आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठेही तो डेटा शोधण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहतोय डेट एक्सटेंड झाल्यामुळे आपल्याकडे आता भरपूर सारा वेळ आहे आणि आपण व्यवस्थित आता या एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिले, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही या कोर्सला परचेस करू शकता. तर मित्रांनो, आपण नोटिफिकेशन पाहूयात. आता नोटिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर 13 तारखेचं म्हणजे आजचंच हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशनमध्ये इथं दिलंय की रिवाइज डेट फॉर LLB 3 इयर CET फॉर AY 25-26. CET examination for the course LLB 3 year was scheduled on 20th March 2025 and 21st March 2025 at various examination centers within and outside Maharashtra state. Many candidates have requested this office about the clash of Mumbai University exam with LLB 3 year CET examination. In light of this situation, CET cell has decided to change the date of LLB 3 year CET examination as follows. Candidate should take नोट ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई युनिव्हर्सिटीची जी एक्झाम होती त्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या डेट्स ज्या होत्या त्या सीईटीच्या डेट सोबत क्लॅश होत होत्या. कारण आपली 20 आणि 21 मार्चला एक्झाम होणार होती. पण आता त्या डेट्स क्लॅश होत असल्यामुळे महासीईटी सेलने ही जी डेट आहे ती 3 आणि 4 मे 2025 या दिवशी सीईटी घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्याला आनंदाची बातमी आहे. या वेळेमध्ये आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी खूप सारा वेळ मिळतोय. एकतर आपल्याला माहिती आहे की 150 वरून आपली एक्झाम 120 मार्कावरती आणली आहे आणि त्यात वेळ आपल्याला भरपूर मिळतोय. प्रत्येक प्रश्नाला आपल्या इथे 1 मिनिट मिळतोय आणि आता त्यातच दुधात साखर म्हणजे एक्झामची डेट सुद्धा एक्सटेंड झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचं सोनं करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत आलेलो आहे आणि आत्ताही सजेस्ट करतोय की तुम्ही ग्लोबल ऑनलाईनची जर बॅच जॉईन केली तर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला नंबर लागणं खूप इझी होईल तुमच्यासाठी. कारण ग्लोबल ऑनलाईनचा जो यापूर्वीचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला आहे. ग्लोबल ऑनलाईनचे अनेक विद्यार्थी आज या घडीला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये त्यांची डिग्री परस्यू करतायत. तर हेच स्वप्न आपण जर उराशी बाळगत असाल तर नक्कीच तुम्ही या बॅचला जॉईन करा. बॅच एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला जर काही गोष्टी डिस्कस करायच्या असतील तर ग्लोबल ऑनलाईन नक्कीच नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. तुम्ही जेवढ्या लवकर बॅचला ऍडमिशन घ्याल तेवढं तुमचं याच्यामध्ये बेनिफिट असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हा होता महत्त्वाचा अपडेट. आपली सीईटी एक्झाम एक्सटेंड झाली आहे. खूप जास्त वेळ आपल्याकडे आता आहे आणि आता आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करून आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते आपल्याला आता सोपं झालेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.